नमस्कार. माझा आवाज सगळ्यांना पोहोचतोय? इथं माहिती वगैरे काय आवश्यकता नाही, फार मोठा हॉल आहे आणि 10 लोकांना प्रत्येकाला तर क्लिअरच ऐकतो. मराठी सगळ्यांना कळते ना? इतर लँग्वेज मला जमत नाही. मी एक साधा शेतकरी आहे. मधमाशी पालन व्यवसाय करतो. मधमाशी पालन म्हणजे मधुमक्षिका पालन व्यवसाय प्रशिक्षण हा जो काही ट्रेनिंग प्रोग्राम आहे हा काय असणार आहे, मी कसं पालन करतोय हे तुम्हाला सांगणं म्हणजे ट्रेनिंग. लक्षात आलं? तर 5 दिवसामध्ये तुम्ही हा पिरियड फार मोठा होता. 10 दिवस, 15 दिवस, 45 दिवस आणि जे जास्त डिग्री करतात ते 3 महिने, 1 महिना. तर ह्या सगळ्याचं आपल्याकडे जो शॉर्ट टर्म होत चालले ना, आपलं पूर्वीचं आयुष्य आपलं 100 वर्षाचं होतं त्यावेळेस ते सगळं चालत होतं. पण आता सगळं 60-50 कडे यायला लागलं म्हटल्यावर आपलं ते ट्रेनिंग सुद्धा कमी होत आले आणि आता हे सगळं 5 दिवसावरती आहे. 5 दिवसामध्ये आपण सगळं शिकणार आहोत. मधमाशीचं या पृथ्वी तलावाचं योगदान, आपल्या आयुष्याचं योगदान, तिचा जीवनक्रम, ती कशी जगते, आम्हाला कशी उपयोगी पडते, आपण तिला कशी वाचवली पाहिजे, आपण काय काय करू शकतो मधमाशी वाचवण्यासाठी, निसर्ग संवर्धनासाठी, या सगळ्या गोष्टीचा सविस्तर असा अभ्यास आणि माहिती आपण या 5 दिवसामध्ये एकमेकाला द्यायची आहे. असं नाही की मी फक्त तुम्हाला शिकवणार, तुम्ही सुद्धा काही तुम्हाला ज्या अवगत असलेल्या गोष्टी मला सांगायच्या आहेत. म्हणजे मी तुमचा एक सहकारीच आहे असं समजू नका की हा फार मोठा कोणी प्राध्यापक आहे किंवा लेक्चरर आहे. मी तुमच्यातलाच एक बांधव आहे. ठीक आहे? तर गेल्या 10-15 वर्षापासून मी हा मधमाशी पालन व्यवसाय करतोय. फक्त अलीकडचे 2-3 वर्ष झाली पूर्ण वेळ करतो. या अगोदर मी काय करत होतो, पार्ट टाइम करत होतो. तर स्लाइड शो हा आजच मला वाटतं मी प्रथम पहिल्या बॅचला द्यायला पाहिजे. माझ्या 10-15 बॅचमध्ये पहिल्याच बॅचला मी स्लाइड शो द्यायला पाहिजे, कारण आपण हॉलमध्ये बसून हे प्रशिक्षण करतो. बरेचसे ट्रेनिंग प्रोग्राम आमचे झाले, ते कुठं झाले तर जंगलात किंवा त्या ज्या साईड आहेत त्या साईडवरती झाले, किंवा जिथं लाईटची सुविधा नाही, जिथं दुसरीकडं म्हणजे असं काही कम्युनिकेशनची साधनं नाही अशा ठिकाणी. कालच आमचा एक प्रोग्राम झाला गाजीपूरला, तिथं नेटवर्क सुद्धा नाही. 2-4 दिवस आम्ही विदाऊट नेटवर्कमध्ये राहतो. तर आता इथे चांगली सुविधा आहे. या माध्यमातून आपल्याला काही व्हिडिओज, काही फोटोज जे आमच्याकडे म्हणजे ज्या त्यावेळी घेतलेले आहेत ते तुम्हाला दाखवण्याचे साधन आपल्याकडे उपलब्ध आहे. ठीक आहे? सगळ्यांच्या साईन वगैरे झाल्या ना? मला म्हणायचं आहे, मधमाशा पाहिलं नाही असं इथं कोणी नाही. सगळ्यांनी बघितले ना? बघितलेलं तुम्ही सांगू शकाल कुठल्या जातीच्या आहेत किंवा कुठं बघितल्या असं कोणी सांगेल? आग्यामो आणि एक लहान आग्यामो आणि कुठलं? चिट्ट्या. दुसरं कुठलं कोणी बघितलं? फक्त आग्या. साधन म्हणजे लहान असते आणि जे मोठे एकदम असते देशी. ठीक आहे, सगळे याच परिसरात आहेत का? तर मधमाशांच्या प्रामुख्याने आपल्या भारत देशामध्ये 5 जाती आहेत. किती? 5. तर तुम्ही जे पाहिले ते पाण्याच्या टाकीला, मोठ्या बिल्डिंगला, मोठ्या झाडाला किंवा असं ओपनली जे उंच ठिकाणी एकच पोळं मोठं आपण आग्या म्हणतो ते, याला एटिस डॉर्साटा असे म्हणतात, म्हणजे आग्यामोहर. काही ठिकाणी त्याला देवचाळ मोहन म्हटले जाते, काही ठिकाणी आग्यामोहर म्हटले जाते, काही ठिकाणी रॉक बीज म्हटले जाते. ही त्याची वेगवेगळी ज्या त्या परिसरानुसार त्या त्या भाषेवरती ती नावं असू शकतात. त्याचबरोबर दुसरी जी जात आहे ती आपण जो ब्रँडेड मध खातो बाजारात, कुठला
रॉयल, पतंजली, डाबर, सपोला, अजून काही कंपन्या आहेत. या कंपन्यांना जो मध पुरवठा होतो हा मेलिफेरा नावाच्या मधमाशीच्या जातीपासून उत्पादित केलेला मध असतो आणि त्याचं उत्पादन ही खूप मोठ्या प्रमाणात असतं. तर ती दुसरी जात आहे ती एपिस मेलिफेरा. पहिली डॉर्साटा म्हणजे आग्या, दुसरी एपिस मेलिफेरा आणि तिसरी आपण ज्या माशीचा जास्तीत जास्त अभ्यास करणार आहोत ती म्हणजे सातेरी. ही भारतातली मूळची प्रजाती आहे आणि तिला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत. म्हणजे काही ठिकाणी सातपुडी म्हणतात, काही ठिकाणी देशी मऊ म्हणतात, काही ठिकाणी सातेरी म्हणतात, तर काही ठिकाणी मुसाच्या माशा असं काही ठिकाणी म्हणतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी नावं तिची असू शकतात, पण प्रामुख्याने तिला सातेरी मधमाशी असं म्हटलं जात आहे आणि तिचं पालन करता येते. तर त्यानंतर चौथी जी मधमाशी आहे ती आपण मला वाटते लहानपणी बऱ्याच लोकांनी काढली देखील असेल, बघितली असेल. थोडंफार एक छोटंसं पोळं असतं एका काठीला, बघितलंय ना बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी बघितलेलं असतं. छोटं पोळं असतं, एकच पोळं असतं आणि माशा देखील त्या थोड्या छोट्या असतात. हा एकच पोळं असतं. तिला फ्लोरिया, एपिस फ्लोरिया असं तिचं नाव आहे आणि ती चौथी प्रजाती आहे. आणि पाचवी जी प्रजाती आहे आपल्या इथं असणारी ती म्हणजे ट्रायगोना. ट्रायगोना म्हणजे अगदी उमराले छोट्या छोट्या माशा असतात. काही भिंतीच्या कपारीत राहतात, काही झाडाच्या खोडात राहतात. अशा तुम्ही बघितल्या असाल किंवा काही लोकांनी बघितल्या देखील नसेल. पण ट्रायगोना ही एक मधमाशीच आहे